पांडुरंगा काही तू हे शेतकऱ्याची दैना लावलीस। अरे रे सगळे ही पावणी सोयाबीन झालंय, आता ह्याचं काय होईल? काय करावं काहीच कळण असं झालंय। सगळं सोयाबीन पाण्यात गेलं, काय करावं आता? याला कुणी काढायला बी ना। काय तू या बळीराजावर वाईट वाईट वेळ आणलीस? अरे ही सोयाबीन आता काढायच्या तरी कशा? यात माणूस शिराना, माणूस एक तर कस तरी मिळाना, कशी तरी काल आणली ती बी महागारी गेली। शेतकऱ्यानं दम काढावा। पांडुरंगा सगळं काय जे आहे ते तुझ्याच हातात आहे। आम्ही काय बोलाची भात आणि बोलाची कडी। हा उपटीला तर कांदा नाही तर पात आहे शेतकऱ्याच्या हातात। तिकडे शासन भाव देत नाही। इतक्या दिवस 10,000 रुपये क्विंटल भाव होता आणि शेतकऱ्याच्या मुठीत थोडं धान्य आलं की आला 5,000वर भाव। अरे शेतकऱ्यानं आत्महत्या करत नाही तर काय? नुसतं मताच्या टायमाला येतात आणि म्हणते रामाला मत द्या। अरे कशाला तुम्हाला मत द्यायची? हा नाही 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 नाही, आता इथून पुढे शेतकरी जागाच होणार। हा अरे काय उद्या नीट होईल ह्या आशावर शेतकरी जगत आलाय आतापर्यंत, पण नाही कुणीही या शेतकऱ्याला वादी नाही। असू आपलं कर्म आपल्या बरोबर, याला कुणी जबाबदार नाही। पण एक लक्षात ठेवा, शेतकरी इथून पुढे आत्महत्या करणार नाही। शेतकरी तुमच्या नाकावर टिचून तुमच्याकडून वसूल करीत पण राहणार नाही। लक्षात ठेवा, एक ना एक दिवस शेतकऱ्याचा येणारच आहे। बापू इथं जाय की? हो बरोबर। हा बापू कोण आहे? पाटील बाप्पा आले। पाटील बाप्पा पाटील आले तर का?